तुम्हाला माहिती आहे का, असा कोणता व्यवसाय आहे जो मंदीतही म्हणजे रिसेशनमध्येही कधीच थांबत नाही, जिथे ग्राहक स्वतःहून चालत येतो आणि फक्त 15 मिनिटांच्या कामाचे तुम्हाला 500 ते 1000 रुपये आनंदाने देऊन जातो? हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज आपण त्याकडे एका पूर्णपणे वेगळ्या, एका व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणार आहोत. हो, हा तोच व्यवसाय आहे जो तुम्हाला प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात दिसेल. पण तरीही यात एक खूप मोठी संधी लपलेली आहे. नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण या व्यवसायाचा संपूर्ण आराखडा, एक कंप्लीट ब्लूप्रिंट 5 भागांमध्ये समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट, आपण लपलेल्या संधीबद्दल बोलू, म्हणजे या गर्दीच्या मार्केटमध्ये सुद्धा एक वेगळा ब्रँड कसा तयार करायचा. त्यानंतर आपण थेट एका केस स्टडीकडे वळू, जिथे तब्बल 400% वाढ झाली. मग आपण बघू की यासाठी गुंतवणूक आणि कमाईचं गणित कसं बसवायचं. त्यानंतर ग्राहकांना आयुष्यभरासाठी जोडून ठेवण्यासाठी एक झिरो कॉस्ट युक्ती. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, यशस्वी उद्योजकाची मानसिकता कशी असली पाहिजे यावर आपण सविस्तर बोलू. तर मग पहिला भाग, लपलेली संधी. आता बघा, सलून तर प्रत्येक गल्लीबोळात आहे, बरोबर. पण यात ब्रँड किती आहेत? विचार करा. उत्तर आहे जवळजवळ नाहीच. आणि मित्रांनो, हीच आहे ती मोठी संधी. ब्रँड म्हणजे फक्त मोठं नाव नाही, ब्रँड म्हणजे विश्वास, ब्रँड म्हणजे एक अनुभव. आज बहुतेक सलून फक्त एकच गोष्ट विकतायत, केस कापणे. पण एक खरा ब्रँड अनुभव विकतो. आणि या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी बरोबर. म्हणूनच आधुनिक सलून व्यवसायाची व्याख्याच आता बदलली आहे. हा आता फक्त केस कापण्याचा धंदा राहिलेला नाही. लोक सलूनमध्ये फक्त केस कापायला येत नाहीत, ते एक बदल अनुभवायला येतात, एक नवा लूक मिळवण्यासाठी येतात, जो त्यांना एक नवा आत्मविश्वास देतो. आणि ज्या क्षणी तुम्ही केस कापण्याऐवजी आत्मविश्वास विकायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही फक्त एक दुकानदार किंवा कारागीर राहत नाही, तुम्ही एक ब्रँड बनता. हाच तो महत्वाचा बदल आहे, सेवेकडून अनुभवाकडे जाणारा प्रवास. दुसरा भाग, 400% वाढीचा केस स्टडी. आता आपण अनुभवाबद्दल बोललो, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं? चला एक खरं उदाहरण पाहूया. आपण पुण्याच्या राहुलची गोष्ट पाहणार आहोत. त्याने नेमकं हेच तत्वज्ञान वापरलं आणि आपल्या एका सामान्य सलूनला एका एक्सपिरियन्स सेंटरमध्ये बदलून टाकलं. आणि त्याचे जे परिणाम झाले ना, ते आकडेवारीतून तुमच्या डोळ्यासमोर येतील. राहुलची सुरुवात खूपच सामान्य होती. सुरुवातीला तो महिन्याला फक्त 25,000 रुपये कमवत होता. खरं तर अनेक जण ह्याच पातळीवर व्यवसाय करतात आणि तिथेच अडकून पडतात. पण राहुलची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. तो फक्त पैसे कमवत नव्हता, तो एका मोठ्या व्यवसायाचा पाया रचत होता. आणि त्या पायावर त्याने काय इमारत उभी केली ते बघा. फक्त 2 वर्षात त्याच्या व्यवसायात तब्बल 400% वाढ झाली. हा आकडा जणू स्क्रीन फोडून बाहेर येतोय, इतकी प्रचंड ही वाढ आहे. पण ही काही जादू नाही किंवा अचानक झालेली गोष्ट नाही. यामागे एक ठोस, विचारपूर्वक बनवलेली रणनीती आहे, ज्यावर आपण आता सविस्तर बोलणार आहोत. आज राहुलचं मासिक उत्पन्न 8 लाखांच्या वर आहे. विचार करा, 25,000पासून ते 8 लाखांपर्यंतचा हा प्रवास. हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये, तर हे त्याच्या ग्राहकांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. त्याने त्याच्या सेवेची किंमत नाही तर मूल्य वाढवलं, आणि त्या वाढलेल्या मूल्यासाठी ग्राहक आनंदाने पैसे देत होते. आणि हेच आहे त्याच्या यशाचं खरं गमक. 500 पेक्षा जास्त निष्ठावान ग्राहक. हे फक्त ग्राहक नाहीत, हे त्याचे फॅन्स आहेत. हे लोक पुन्हा पुन्हा येतात आणि आपल्यासोबत 4 नवीन लोकांना घेऊन येतात. हाच एका खऱ्या, यशस्वी ब्रँडचा पाया असतो, जो जाहिरातींवर नाही तर ग्राहकांच्या समाधानावर आणि तोंडी प्रसिद्धीवर उभा राहतो. तर मग प्रश्न येतो की राहुलने हे सगळं केलं कसं? त्याचं रहस्य अगदी सोपं आहे. त्याने केस कापणे विकणं बंद केलं आणि 2 नवीन गोष्टी विकायला सुरुवात केली: स्वच्छता आणि आराम. आता स्वच्छता म्हणजे काय? तर विश्वास. त्याने प्रत्येक उपकरण, प्रत्येक कात्री, प्रत्येक कंगवा ग्राहकाच्या डोळ्यादेखत सॅनिटाईज करायला सुरुवात केली. ही एक छोटीशी गोष्ट होती, पण त्याने ग्राहकाच्या मनात प्रचंड विश्वास निर्माण केला. आणि आराम म्हणजे काय? तर अनुभव. त्याने आरामदायक खुर्च्या, दुकानात मंद आवाजात संगीत, एक छान सुगंध आणि ग्राहकांशी आदराने बोलणारे कर्मचारी यावर गुंतवणूक केली. त्यामुळे झालं काय की ग्राहक फक्त केस कापायला नाही तर आराम करायला आणि स्वतःसाठी वेळ काढायला त्याच्या सलूनमध्ये येऊ लागले. हीच आहे एक्सपिरियन्स सेंटरची मूळ संकल्पना. तिसरा भाग, गुंतवणूक आणि कमाईचा आराखडा. ठीक आहे, राहुलची गोष्ट ऐकून खूप प्रेरणा मिळते. पण आता मूळ प्रश्न, हे सगळं प्रत्यक्षात करायला खर्च किती येतो? बरोबर. चला तर मग आता थेट आकड्यांमध्ये बोलूया. हे मॉडेल उभं करण्यासाठी नेमकी किती गुंतवणूक लागेल आणि त्यातून कमाईची अपेक्षा किती ठेवता येईल याचा एक सविस्तर आराखडा पाहू. तर गुंतवणुकीचं गणित बघूया.
सुरुवातीला भाड्याची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट साधारण 20 ते 30,000 रुपये लागेल. पण खरा खेळ आहे अनुभवावर. म्हणजे इंटिरियर आणि त्या आरामदायक खुर्च्यांवर 2 ते 3 लाख रुपये गुंतवणे हा खर्च नाही, ही एक गुंतवणूक आहे. कारण याच गोष्टी तुमच्या ग्राहकांना आराम आणि एक प्रीमियम फील देतात. त्यानंतर उपकरणं आणि चांगल्या क्वालिटीची उत्पादनं यासाठी साधारण 50,000 लागतील. म्हणजे एकूण 3 ते 5 लाखांची गुंतवणूक सुरुवातीला लागेल. ही रक्कम कदाचित काही जणांना जास्त वाटेल, पण हीच गुंतवणूक तुम्हाला एका सामान्य सलूनपासून वेगळं करून एका प्रीमियम एक्सपिरियन्स सेंटरच्या दिशेने घेऊन जाते. आता बघूया या गुंतवणुकीतून परतावा कसा मिळतो. आपण एक अगदी कमीत कमी अंदाज घेऊया. समजा दिवसाला फक्त 10 ग्राहक आले आणि प्रत्येक ग्राहकाने सरासरी 300 रुपये खर्च केले. याचा अर्थ काय होतो? दिवसाला 3,000 रुपये म्हणजेच महिन्याला अगदी सहज 90,000 रुपये. आणि लक्षात घ्या, ही फक्त सुरुवात आहे. हा या मॉडेलचा पाया आहे, शिखर नाही. हो, आणि हा तर फक्त सामान्य दिवसांचा हिशोब झाला. या व्यवसायात एक सुवर्णकाळ असतो, तो म्हणजे लग्नसराईचा सीझन. वधूवरांसाठी खास पॅकेजेस जे 5,000 पासून 15,000 पर्यंत जातात, तुमची कमाई एका महिन्यात सहज 1.5 लाखांच्या पुढे नेऊ शकतात. म्हणजे सामान्य कमाईच्या जवळजवळ दुप्पट. ही संधी ओळखणं आणि त्यासाठी आधीच तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. चौथा भाग, शून्य खर्च लॉयल्टी हॅक. आता ग्राहक तर तुमच्याकडे येऊ लागले, पण त्यांना आयुष्यभरासाठी कसं टिकवून ठेवायचं? त्यासाठी एक अशी युक्ती आहे ज्याला 1 रुपयाही खर्च येत नाही, पण तिचा परिणाम इतका जबरदस्त आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. याला म्हणतात बर्थडे सेलिब्रेशन हॅक. पद्धत अगदी सोपी आहे. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची जन्मतारीख नोंदवून घ्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना एक वैयक्तिक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून शुभेच्छा द्या. सोबतच एक छोटीशी भेट म्हणून मोफत हेअर वॉश किंवा एखाद्या सेवेवर सवलत द्या. यामागचं मानसशास्त्र समजून घ्या. आजच्या डिजिटल जगात जिथे सगळं इम्पर्सनल झालंय, तिथे जेव्हा एक व्यावसायिक तुमची आठवण ठेवतो आणि तुम्हाला वैयक्तिक शुभेच्छा देतो, तेव्हा त्या व्यक्तीला खूप खास वाटतं. तो फक्त एक ग्राहक राहत नाही, तो तुमच्या ब्रँडच्या कुटुंबाचा एक भाग बनतो. हे भावनिक नातं कोणत्याही जाहिरातीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आणि हेच तुम्हाला आयुष्यभरासाठी एक निष्ठावान ग्राहक मिळवून देतं. 5वा भाग, उद्योजकाची मानसिकता. आपण रणनीती बघितली, आकडे बघितले, मार्केटिंगची युक्तीही बघितली. पण या सगळ्याच्या पायाशी एक गोष्ट आहे जी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे उद्योजकाची मानसिकता. कारण तुमच्याकडे कितीही चांगली योजना आणि पैसा असला तरी योग्य मानसिकता नसेल तर व्यवसाय यशस्वी होऊच शकत नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे, सुरुवातीचा प्रवास कधीच सोपा नसतो. असं होऊ शकतं की तुमच्या खुर्च्या रिकाम्या असतील, तुम्हाला जास्त तास काम करावं लागेल आणि कदाचित लोकांकडून टीकाही ऐकावी लागेल. हे वास्तव आहे. पण याच काळात जे धीर धरून टिकून राहतात तेच पुढे जाऊन यशस्वी होतात. हा संयमाचा आणि जिद्दीचा खेळ आहे. आणि अशा कठीण काळात जेव्हा आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत माणसाचे केस वाढत आहेत, तोपर्यंत तुमचा हा व्यवसाय कधीही बंद पडणार नाही. ही या व्यवसायाची सर्वात मोठी ताकद आहे. तो कोणत्याही आर्थिक संकटात, कोणत्याही मंदीत टिकून राहू शकतो. तर मग यशाचं अंतिम सूत्र काय आहे? कठोर परिश्रम, सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याची तयारी, प्रचंड जिद्द आणि तुमच्या हातात असलेली कला. जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा शून्यापासून विश्वापर्यंतचा प्रवास नक्कीच शक्य होतो. तर या संपूर्ण ब्लूप्रिंटमधली कोणती कल्पना तुम्हाला सर्वात जास्त प्रभावी वाटली? केस कापण्याऐवजी अनुभव विकण्याची कल्पना? शून्य खर्चाची ती मार्केटिंग युक्ती? की व्यवसायामागे लागणारी ती अविचल मानसिकता? यावर नक्की विचार करा. KP द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.